संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4,000 कोटीचे ड्रग्ज पकडले होते. 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली. आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्जचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्जची विक्री होतीये, जिथे जिथे ही तरुणाईला ही सगळी नासवतायत, एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना मुळासकट उखडून टाकलं जाईल. वहां पर ड्रग जो बेच रहे हैं, मैंने उनको कहा है कि ड्रग्स बेचने वाले होटल हो, कॉलेज के बाजू में जो भी स्ट्रक्चर हो, जो भी है उसको जेसीबी, पोकलैंड, बुलडोजर